विषय सचिवाची कार्यपद्धती, वर्ग 12वी वाणिज्य. आपण सुरू केलेले आहे प्रकरण 9वे, भागपेढी. त्यास आपण डिपॉझिटरी किंवा ठेवकोष किंवा भाग धरोहर. आज आपण चौथ्या लेक्चरमध्ये भागपेढीतील संकल्पना आणि संज्ञा याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण 3 लेक्चरमध्ये भागपेढी पद्धती, त्याचा अर्थ, त्यानंतर भागपेढी पद्धतीचे महत्त्व, गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून आणि कंपनीच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये आपण गुंतवणूकदाराच्या दृष्टीने एक जोखमीचे निर्मूलन, 2 सुरक्षितता, 3 सोपे भाग हस्तांतरण, 4 खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना, 5 कर्जास तारण, 6 संच खरेदीची आवश्यकता नाही, 7 नामनिर्देशन सुविधा आणि 8 स्वचलित जमा नावे. त्यानंतर ब कंपनीच्या दृष्टीने महत्त्व, फायदे: 1 अद्ययावत माहिती, 2 खर्च व श्रम यांची बचत, 3 उत्तम गुंतवणूकदार व कंपनी नातेसंबंध आणि 4 आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. त्यानंतर भागपेढी पद्धतीचे घटक, त्यामध्ये आपण 4 घटक पाहिलेले आहेत. 1 भागपेढी, त्याला आपण डिपॉझिटरी. 2 डिपॉझिटरी पार्टिसिपंट DP, भागपेढीचा प्रतिनिधी. 3 बेनिफिशियल ओनर, त्याला आपण BO, गुंतवणूकदार असे म्हणतो. आणि 4 नंबरला इन्शुअर कंपनी. आणि आज आपण तासामध्ये आपण पाहत आहोत वेगवेगळ्या भागपेढीमधील संकल्पना किंवा संज्ञा पाहत आहोत. पाहूया मग आता आपण. तर भागपेढीमध्ये भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा किंवा ठेवकोष किंवा डिपॉझिटरी. आपल्या देशामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत, 2 ठेवकोषक आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ती आपली आहे NSDL आणि दुसरी जी आहे ती आहे CDSL. ह्या कंपनी कायदा 2013-14 या कलमानुसार स्थापन झालेल्या आहेत. आणि केंद्र सरकारच्या द्वारे या 2 कंपन्या डिपॉझिटरी स्थापन झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा याचा अभ्यास करत आहोत. तर भागपेढी पद्धतीला अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी
काही संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यामध्ये एक डिमटेरियलायझेशन याचा अर्थ त्याला आपण डीमॅट असं म्हणतो. डिमटेरियलायझेशन याचा अर्थ डिमॅटीकरण किंवा भागांचे किंवा प्रतिभूतींचे अस्तित्व विसर्जन किंवा भागांचे किंवा प्रतिभूतींचे अमूर्तीकरण किंवा इनव्हिजिबल करणे. डीमॅट डिमटेरियलायझेशन यामध्ये ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोंदणीकृत डीपी म्हणजे कोण? डिपॉझिटरी पार्टिसिपंट सहयोगी संस्था की जो डिपॉझिटरीचा आणि गुंतवणूकदारांचा मध्यस्थ म्हणून काम करत असतो. डिमटेरियलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्रे म्हणजे उदाहरणार्थ भौतिक प्रमाणपत्रे म्हणजे फिजिकल सर्टिफिकेट्स जे आपल्या फाईल्समध्ये असतात, त्यास आपण गुंतवणुकीची प्रमाणपत्रे, त्यामध्ये भाग दाखला असेल, कर्जरोखे प्रमाणपत्रे असतील, म्युच्युअल फंड असतील, प्रतिभूती असतील, बंधपत्रे असतील, कर्जरोखे असतील, सरकारी रोखे असतील, यास आपण म्हणायचं भौतिक म्हणजे काय? भौतिक म्हणजे दिसणारी दृश्य स्वरूपाची, त्याला आपण म्हणतो भौतिक प्रमाणपत्रे. जसं आपल्या हातामध्ये एखादा पेपर असतो, कागद असतो, त्याला आपण म्हणतो ऑन पेपर किंवा त्याला म्हणायचं आपण भौतिक दस्तऐवजी. आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित समजून घेऊ. भागपिढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना किंवा संज्ञा यामध्ये एक आहे डिमटेरियलायझेशन, त्यास म्हणायचं अमूर्तीकरण किंवा अदृश्यीकरण किंवा म्हणायचं डिमॅटीकरण. डीमॅट ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्रे देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात. डीपीकडे गुंतवणूकदाराने भरलेला DRF जो विनंती अर्ज आहे, तो अर्ज DRF डीमॅट विनंती अर्ज डीपीकडे व डिपॉझिटरीकडे पाठविला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी डीपीकडे डीमॅट खात्यात काय करतो? तो प्रतिभूत करतो. त्याला आपण म्हणतो DRF म्हणजे 3 प्रती त्यामध्ये. तर पहिली संज्ञा कोणती झाली आपली? डिमटेरियलायझेशन डीमॅट. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्रे देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात. गुंतवणूकदाराने काय करायचं? भरलेला DRF म्हणजे डिपॉझिटरी जो अर्ज आहे त्याचा तो फॉर्म डीमॅट विनंती अर्ज म्हणजे डीमॅट विनंती अर्ज, डीमॅट रिक्वेस्ट जो फॉर्म आहे डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म म्हणजे DRF म्हणजे काय? DRF म्हणजे डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म म्हणजे डीमॅट विनंती अर्ज तो कोणाकडे द्यायचा? डीपीकडे द्यायचा. आणि डीपी तो कोणाकडे देणार? मग डिपॉझिटरीकडे देणार. आणि व त्यांच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरीकडे डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा होते. मग तुमच्या क्रम लक्षात आला. क्रम कसा आहे? पहिल्यांदा गुंतवणूकदार काय करतो? गुंतवणूकदार इन्व्हेस्टर
त्याची जी भौतिक प्रमाणपत्र आहेत, कागदपत्र, ती कागदपत्र कोणाकडे देतो? DPकडे. DPकडे दिल्यानंतर DP कोणाकडे देतो? डिपॉझिटरीकडे. आणि डिपॉझिटरी काय करते? ते डीमॅट अकाउंटमध्ये, म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये काय करते? ते त्याचे भौतिक प्रमाणपत्रे काय करते? जमा करते. म्हणजे पहिली म्हणजे आपले जे भौतिक प्रमाणपत्रे आहेत त्या भौतिक प्रमाणपत्राचं रूपांतर अमूर्तीकरणामध्ये किंवा डिमॅटिकरणामध्ये करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय? की जे भौतिक प्रमाणपत्र आहेत त्या भौतिक प्रमाणपत्रांचं, भौतिक दस्तऐवजांचं, हातामधील कागदांचं, गुंतवणुकीच्या प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये, अमूर्तीकरणाच्या स्वरूपामध्ये, त्याचं अस्तित्व विसर्जनच्या स्वरूपामध्ये ठेवण्याचं काम करणे म्हणजे डिमटेरियलायझेशन होय. आणि हे काम कोण करतं? डिपॉझिटरी DPच्या मदतीने करते. आणि त्यासाठी आपल्याला कोणतं अकाउंट उघडावं लागतं? डीमॅट खाते. हे अकाउंट आपल्याला शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी आपल्याला ओपन करावे लागते. तर पहिली संज्ञा आपली झाली डिमटेरियलायझेशन म्हणजे अमूर्तीकरण. म्हणजे आता भाग दिसत होते, आता दिसणार नाहीत. फोटो दिसत होते, आता ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गेले. म्हणजे आपण काय केलं? फोटोचा आपण काय केला? डिजिटल अल्बम केला. मग आता फोटो दिसणार का? नाही. ते फोटो कसे जाणार? तर आपल्या संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये काय होणार? ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जाणार. याला म्हणायचं अमूर्तीकरण. आता होता, आता नाही, ह्याला म्हणायचं अमूर्तीकरण. त्यानंतर 2, आता डिमटेरियलायझेशनच्या अपोजिट प्रक्रिया कोणती? रिमटेरियलायझेशन म्हणजे रिमॅट. म्हणजे पुन्हा काय करायचं? आता नव्हता, आता होता. म्हणजे रिमटेरियलायझेशन म्हणजे काय करायचं? अमूर्तीकरणाचं, अदृश्यकरणाचं काय करायचं? दृश्य स्वरूपात रूपांतर करायचं. जे अभौतिक होतं, जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात होतं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं रूपांतर कशामध्ये करायचं? फिजिकलमध्ये करणे किंवा भौतिक स्वरूपात करणे, याला आपण म्हणतो रिमटेरियलायझेशन. म्हणजे वास्तवात रूपांतर, वास्तवतेमध्ये रूपांतर किंवा भौतिकतेमध्ये रूपांतर करणे किंवा दृश्य स्वरूपामध्ये रूपांतर करणे. आणि आपल्या डोळ्याला दिसेल अमूर्तीकरणाचं किंवा अदृश्यकरणाचं किंवा अस्तित्व विसर्जनाचं रूपांतर कशामध्ये करणे? भौतिक स्वरूपामध्ये करणे. त्याला म्हणायचं रिमटेरियलायझेशन. म्हणजे पुन्हा कागदपत्रात रूपांतर करणे. म्हणजे पेपरलेस वर्कचं काय करायचं? पेपर वर्कमध्ये काम करणे किंवा पेपर वर्क देणे, त्याला काय म्हणायचं? रिमटेरियलायझेशन. मग रिमटेरियलायझेशन म्हणजे रिमॅट ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतरण केले जाते. ग्राहकास RRF म्हणजे काय? तर त्याच्या स्वरूपामध्ये लेखी विनंती अर्ज म्हणजे त्याचा जो रिक्वेस्ट फॉर्म आहे, म्हणजे लेखी विनंती अर्ज जो आहे तो लेखी विनंती अर्ज, त्याला म्हणायचं RRF. लेखी विनंती अर्ज विनंती इन्शुरर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवले जाते. म्हणजे कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवले जाते. इन्शुरर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते, म्हणजे त्याच्या प्रिंट काढते आणि ग्राहकाला पाठवते. आणि त्याचवेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी करते. म्हणजे RRF म्हणजे काय? RRF म्हणजे रिमॅट रिक्वेस्ट फॉर्म. आणि डिपॉझिटरी ही DPद्वारे त्या प्रतिभूतीचे खाते नावे करते.
म्हणजे प्रक्रिया बघा कशी प्रक्रिया आहे. पहिल्या बाजूला अमूर्तीकरण करायचं डिमटेरियलायझेशनमध्ये, आणि जर आपल्याला त्याची प्रिंट पाहिजे असेल, त्याच्या मुद्रित स्वरूपात पाहिजे असेल, आपल्याला भौतिक स्वरूपात पाहिजे असेल तर आपण काय करतो, कॉम्प्युटरमध्ये जातो, मोबाईलमध्ये जातो, इलेक्ट्रॉनिकमध्ये जातो आणि आपण काय करतो त्याची प्रिंट काढतो. ते प्रिंट काढणे म्हणजेच काय म्हणायचं त्याला रिमटेरियलायझेशन, म्हणजे डिमॅट आणि रिमॅट. तुम्ही 2 संज्ञा कोणत्या शिकला, डिमॅट आणि रिमॅट. डिमॅट म्हणजे काय करायचं, अमूर्तीकरण करायचं, अस्तित्व विसर्जन करायचं, त्याला गायब करायचं. आणि रिमॅट म्हणजे काय करायचं, पुन्हा त्याला समोर उभं करायचं, म्हणजे पुन्हा कागदपत्रात. म्हणजे डिमॅट म्हणजे पेपरलेस आणि रिमॅट म्हणजे ऑन पेपर. तर 2 संज्ञा आपण पाहिलेल्या आहेत. पहिली संज्ञा आपली आहे डिमटेरियलायझेशन आणि दुसरी संज्ञा आपली आहे रिमटेरियलायझेशन. आता आपण पुढे जाऊया, त्यातली पुढची संज्ञा काय आहे. आता फंगिबिलिटी. मग आता आपण काय करतो, गुगल पे किंवा फोनपे किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपण काय करतो, समजा पैसे आपण ट्रान्सफर करतो आणि आपल्याला ट्रान्झॅक्शन आय डी मिळतो. त्याचबरोबर आपल्याला आणखीन इतर प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला एक 10, 15, 20 अंकी आपल्याला नंबर येतात. कधी आपल्याला 12 अंकी नंबर येतात. तर हे नंबर कसे असतात, हे नंबर फंगिबिलिटी असतात. फंगिबिलिटी म्हणजे काय, की आपण व्यवहार करताना अनेक लोक त्या टायमिंगला व्यवहार करत असतात, त्यावेळेस व्यवहार करत असतात आणि तो क्रमांक असा संगणकामध्ये निश्चित नसतो. जसे आपण व्यवहार करतो त्याप्रमाणे त्याचा नंबर पडतो. व्यवहार करतो आणि त्याप्रमाणे त्याचे ट्रान्झॅक्शन आय डी, नंतर त्याचे जे काय असतील इलेक्ट्रॉनिक स्वरूपामधील जे काय क्रमांक असतील ते क्रमांक पडतात. त्याला आपण फंगिबिलिटी असं म्हणतो. फंगिबिलिटी म्हणजे असा विशिष्ट क्रमांक एकाच लाईनमध्ये किंवा सिरियली येईल असं नसतं. तर आपण बघूया आता फंगिबिलिटी या संज्ञेची आपण माहिती घेऊ. फंगिबिलिटी म्हणजे वित्तीय संज्ञेनुसार, म्हणजे फायनान्स वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी म्हणजे आदलाबदल करता येण्याजोगी. फंगिबिलिटी म्हणजे आदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबिलिटी असतात, तर काही फंगिबिलिटी नसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण शेअर्स काय करू शकतो, खरेदी विक्री करू शकतो. काही मालमत्ता ज्या असतात त्या विक्री करता वगैरे येतात, पण काही विक्री करता येत नाहीत. म्हणजे काही मालमत्ता फंगिबल असतात आणि काही मालमत्ता फंगिबल नसतात. उदाहरणार्थ आपण बघूया फंगिबल म्हणजे काय. उदाहरणार्थ जमीन ही फंगिबल नाही, कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते, त्यामुळे त्याचे मूल्य कमी अधिक होते. त्यामुळं जमीन लँड ही फंगिबल नाही. आता बघा, चलनी नोट आहे. आता तुमच्याकडे सगळ्याकडे चलनी नोट आहेत. या चलनी नोटा कशात फंगिबल आहेत. फंगिबल म्हणजे काय, आता आपल्याकडे होत्या, आता दुकानदाराकडे गेल्या, दुकानदाराकडून तिसरीकडेच गेल्या, नंतर मग महिन्याभराने पैसेच नाही राहिले, महिन्यात 1 तारखेला पैसे आले गेले पैसे काय होतात, असतात नसतात, त्याला काय म्हणतो आपण फंगिबल. म्हणजे चलनी नोटा या फंगिबल असतात. एकाच मूल्याच्या 2 चलनी नोटामध्ये भिन्नता नसते. म्हणजे तुमच्याकडे 100ची नोट असेल, माझ्याकडची 100ची नोट असेल, दोघांची मूल्य एकच आहे. तुमच्याकडे 2000 असतील, माझ्याकडे 2000 असतील, 2000चं मूल्य काय आहे, समान आहे. कुठंही जा, म्हणजे कोणत्याही व्यक्तीकडं जरी समजा दुश्मन असेल, दुश्मनाकडे 2000ची नोट आहे आणि तुमच्याकडे 2000ची नोट आहे, त्याचं मूल्य एकच आहे, नोटेचं मूल्य एकच असतं आणि ते फंगिबल असतात. फंगिबल म्हणजे काय, की त्याची आपण आदलाबदल करू शकतो. कळलं सगळ्यांना. म्हणजे जमीन ही फंगिबल नसते आणि चलनी नोटा ह्या फंगिबल असतात. कारण जमिनीची किंमत काय होते, कमी जास्त होते, त्यामुळे ते फंगिबल नसतात. आणि चलनी नोटाची किंमत सेम असते, त्यामुळे ते फंगिबल असतात. नोटामध्ये भिन्नता नसते. आता आपण पाहूया
डिपॉझिटरीमध्ये सर्व प्रतिभूती फंगिबल असतात. म्हणजे प्रतिभूती भाग, कर्जरोखे, म्युच्युअल फंड, कर्जरोखे, बंधपत्रे, त्यानंतर सरकारी रोखे, सरकारी विपत्र, हुंडी, हे सगळं कसं असतं? फंगिबल असतं. हे चलनक्षम असतं. चलनक्षम असतं. हे आपण हस्तांतर करू शकतो, हे आपण विकू शकतो, हे आपण दुसऱ्याला भेट देऊ शकतो. प्रतिभूती आपण दुसऱ्याला दान करू शकतो आणि प्रतिभूतीमधून आपण काय करू शकतो? फायदा मिळवू शकतो. त्यामधून आपल्याला फायदा तोटा होऊ शकतो. त्यामुळं सर्व प्रतिभूती ह्या फंगिबल असतात. कशा असतात मुलींनो? त्या व्हिजिबल असतात, फंगिबल असतात. डिमॅट केलेल्या म्हणजे डिमॅट अकाउंटमध्ये असलेल्या डिमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात. ते संगणकामध्ये त्यांच्या पद्धतीने ठेवलेले असतात. डिमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात. त्यास वेगवेगळे प्रमाणपत्र नसते. विशिष्ट क्रमांक नसतात. त्यास वेगळे प्रमाणपत्र नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या समान मूल्याच्या प्रतिभूती या समान असतात. त्याची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक डिमॅट स्वरूपातील प्रतिभूती या अदलाबदल करता येणाऱ्या एक दुसऱ्याला पर्यायी असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न नसतात. म्हणजे जरी आपण आपले भाग 1 ते 100 क्रमांकाचे भाग विकले तरी त्याचे क्रमांक तेच राहतील. मालक जरी वेगळे असतील तरी तेच राहील. प्रमाणपत्र नंबर वेगळे असतील त्यामुळे त्यांना असे विशिष्ट क्रमांक दिलेले नसतात. आता आपण पाहूया चौथी संज्ञा. चौथी संज्ञा काय आपली? ISIN. हे जरा खूप महत्त्वाची आधार नंबरसारखा हा प्रकार आहे. ISIN हा नंबर लक्षात घ्या. ISIN म्हणजे भाग बाजारामध्ये हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. ISIN आपण आता पाहूया. ISIN त्याला म्हणायचं इंटरनॅशनल सिक्युरिटीज म्हणजे प्रतिभूती. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. आता या नंबरचे आपण वैशिष्ट्य पाहू. हा प्रतिभूतीचा म्हणजे सिक्युरिटीचा भाग कर्जरोख्यांचा काय असतो? हा प्रतिभूतींचा सांकेतांक असतो म्हणजे कोड नंबर असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखले जाते. म्हणजे काय असतं? प्रतिभूतींना ISIN नंबर दिलेला असतो संगणकामध्ये, डिमॅटमध्ये. 2. त्या देशातील NNA त्या देशातील NNA नॅशनल नंबरिंग एजन्सी. काय म्हणले? NNA म्हणजे काय? नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN नंबर दिले जातात. 3. ISIN ही एक मानक क्रमांकन प्रणाली आहे. म्हणजे प्रमाणित. मानक म्हणजे काय? प्रमाणित. स्टँडर्ड मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे. 4. ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हे ISIN ची रचना परिभाषित करते. 5. भारतामध्ये ISIN चे कार्य सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीने NSDL ला प्रदान केलेले आहे. भारतामध्ये NNA ची भूमिका बजावते. कोण बजावते? NSDL. त्यानंतर 6. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN वाटप करते. आपलं चाललं आहे ISIN, याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर
7. ISIN हा किती अंकी नंबर असतो? 12 अंकी नंबर असतो. जसा आपला आधार नंबरचा सुद्धा नंबर अशाच प्रकारचा असतो. तर हा ISIN नंबर किती क्रमांकाचा असतो? 12 अंकी वर्णांक अल्फा नंबरिंग सांकेतांक असतो की जो 3 गटात विभागलेला असतो. आणि त्यानंतर 8 नंबरचं जे आहे 8 नंबरचं तर कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी ISIN साठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक सादर करावे लागते. ओके, तर आपण आजच्या तासामध्ये ज्या आपण संज्ञा पाहिलेल्या आहेत तर त्या संज्ञामध्ये आपण किती संज्ञा बघितल्या? आपण संज्ञा बघितल्या 4 संज्ञा. पहिली संज्ञा कोणती आहे? डिमटेरियलायझेशन, त्याला म्हणायचं अमूर्तीकरण. दुसरी संज्ञा आहे रिमटेरियलायझेशन, त्याला म्हणायचं वास्तविकीकरण, भौतिकीकरण किंवा मूळ स्वरूपात येणे. पुढची संज्ञा आपण बघितली फंगिबिलिटी, म्हणजे भाग हे कसे आहेत? फंगिबल आहेत, ते आपण दुसऱ्याला विकू शकतो पण त्याचे क्रमांक तेच राहतात. आणि चौथी संज्ञा कोणती आहे? ISIN. आपण ISIN बद्दल आणखीन आपण अधिक माहिती पाहणार आहोत. ओके, तर अधिक माहिती पाहत असताना आपण बघूया की यामध्ये ISIN मध्ये अधिक माहिती. आता बघा सगळ्यांनी ISIN ह्याचं आपण आता वर्णन करू. 1 हा 12 वर्णांक ओळख क्रमांक असतो, म्हणजे 12 अंकी याच्यामध्ये नंबर असतात. 2 याचे 3 घटक आहेत. ISIN ह्याचे किती घटक आहेत? 3. यामध्ये पहिला घटक आहे उपसर्ग, नंतर ब मूळ क्रमांक आणि क तपासणी अंक. म्हणजे या ISIN 12 अंकी नंबरमध्ये किती घटक असतात? 3. उपसर्ग, मूळ क्रमांक आणि तपासणी अंक. याचा मिळून 12 अंकी नंबर तयार झालेला असतो. आता उपसर्ग म्हणजे काय? की यामध्ये 2 अंकी देशाचा सांकेतांक असतो की जो ISO 6 कडून दिला जातो. आणि तो कसा आहे? आता भारतासाठी IN आहे. भारतासाठी कोणता आहे? IN म्हणजे इंटरनॅशनल. याचा जो आपण लॉंग फॉर्म पाहिला, काय पाहिला याचा लॉंग फॉर्म आपण? इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. तर याचा नंबर ISIN म्हणजे इंटरनॅशनल पुन्हा एकदा पहा, इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर, इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. आता भारतासाठी काय दिलेलं आहे? हा पहिल्यांदा यातला IN आहे. नंतर ब मूळ क्रमांक, यामध्ये किती अंक असतात? 9. यामध्ये 9 अंक असतात. आणि क तपासणी अंक हे ISIN मधील शेवटचा अंक असून वैधता तपासणीसाठी असतो. आता आपण अधिक स्पष्टीकरण पाहूया. 1 पहिले दोन वर्ग देशाच्या सांकेतिकासाठी, उदाहरणार्थ भारतासाठी काय वापरलेलं आहे? IN इंटरनॅशनल नंबर. 2 तिसरा वर्ग जे वाटप करणाऱ्या कंपनीचा प्रकार असतो ते पुढील प्रमाणे. मग समजा त्यामध्ये केंद्र सरकारसाठी A, केंद्रशासित प्रदेशसाठी केंद्र सरकारसाठी A, राज्य सरकारसाठी B, महानगरपालिका असेल क्षेत्रामध्ये C, केंद्रशासित प्रदेशामध्ये असेल D आणि कंपनी नियामक किंवा कंपनी महामंडळ असेल तर E
आणि म्युच्युअल फंड असेल तर काय वापरायचा एम. आता तिसरा आकडा, पुढील चौथे आणि सातवे जे क्रमांक असतात 4th and 7th कॅरेक्टर ही कंपनीची ओळख दर्शवतात. यातील चौथे, पाचवे, सहावे स्थानांक म्हणजे 4th, 5th आणि 6th हे अंक स्वरूपात न्यूमेरिकल आणि सातवे स्थानांक हे वर्णांक रूपात अल्फाबेट असतात. ओके, तर अल्फाबेट असतात. तर आता आपण बघूया चौथा पॉईंट याच्यामध्ये. चौथा आणि म्हणजे 12 अंकी नंबर आहे ना, तर 12 अंकी नंबरमध्ये 8वा आणि 9वा अंक हे 8वा आणि 9वा अंक हे काय करतात, प्रतिभूतीचा प्रकार दर्शवते. काही प्रतिभूती संकेतांक खाली दिलेले आहेत. उदाहरणार्थ प्रतिभूतीचा प्रकार असेल समजा समहक्क भाग असतील 1 वापरायचा, डाक बचत योजना असतील 2 वापरायचा, अग्रहक्क भाग असतील तर 3 क्रमांक वापरायचा, कर्जरोखे असतील तर 12 क्रमांक वापरायचा आणि सरकारी प्रतिभूती असतील तर 14 क्रमांक वापरायचा. आता पुढचा 10वा आणि 11वा क्रमांक, 10वा आणि 11वा अंक हा जो आहे तो अंक 10वा आणि 11वा अंक हा भागपिढीच्या ISIN पद्धतीत प्रवेश करणाऱ्या इन्शुरर कंपनीच्या प्रतिभूतींच्या अनुक्रमाने येणारा क्रमांक असतो. आणि शेवटचा 12वा अंक असतो, शेवटचा अंक हा तपासणी अंक असतो. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण, ISIN म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर हा किती अंकी नंबर आहे, 12. बघा आता 12 अंकी नंबर कसा आहे, तर ISIN मधील पुढील प्रकारे संकेतांक डीमॅट खात्यामध्ये दिला जातो. आता त्यामध्ये पहा काय सांगितलंय की IN आता असा नंबर आहे IN बघा 12 अंकी नंबर, 12 अंकी नंबर काय त्याच्यामध्ये दिलं आहे, पहिल्यांदा IN, त्यानंतर E, त्यानंतर 201200, त्यानंतर 2, त्यानंतर A, त्यानंतर 0, A नंतर 0, त्यानंतर 10 आणि 18. किती अंक झाले बघा वर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे किती अंकी नंबर असतो हा, 12. तर यामध्ये पहिला जो आहे ना IN, हा IN आहे ते देशाचा संकेतांक म्हणजे भारत. भारत त्याचा आहे इंडिया IN. नंतर E म्हणजे काय, हे वाटप करणारी ही एक कंपनी आहे ते दर्शवते E म्हणजे कंपनी. त्यानंतर 002A कंपनीची ओळख म्हणजे ABCDEF कंपनीची ओळख. त्याच्यानंतर 01 समहक्क भाग म्हणजे इथं कसं दिलं आहे, 1 समहक्क भाग. नंतर परत काय दिलं आहे, 01 त्याला काय म्हणलेलं आहे, इन्शुरर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला क्रमांक. आणि 8 नंबर शेवटी काय दिलेलं आहे, तपासणी अंक. तर आता पुन्हा इथं बघा ह्याचं IN देशाचा संकेतांक भारत इंडिया. नंतर E हे वाटप करणारी ही एक कंपनी आहे हे दर्शवते. नंतर 002A कंपनीची ओळख म्हणजे कोणत्या कंपनीचे ते भाग आहेत. त्यानंतर भागाचा प्रकार 01 भागाचा प्रकार, समहक्क भाग आहेत
इथं भागाचे प्रकार आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर परत 01 इन्शुरर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला अनुक्रमांक म्हणजे आपली संयुक्त भांडवली संस्था. आणि शेवटी 8 आहे. 8ला आपण काय म्हणतो, तपासणी अंक. असा किती अंकी नंबर आहे ISIN, तो नंबर आहे 12 अंकी नंबर आहे. 12 अंकी नंबर. आणि म्हणून आजच्या आपल्या चौथ्या तासामध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये आपण काय पाहिलं तर भागपिढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना आणि संज्ञा. भागपिढी पद्धतीला अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी काही संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये आपण पहिली संज्ञा कोणती पाहिली, डिमटेरियलायझेशन. पहिली संज्ञा आपली कोणती होती, डिमटेरियलायझेशन. दुसरी कोणती होती, रिमटेरियलायझेशन. त्यानंतर तिसरी संज्ञा कोणती होती, फंगिबिलिटी. मग फंगिबिलिटी म्हणजे काय, वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी म्हणजे आदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबल असतात तर काही फंगिबल नसतात. फंगिबल म्हणजे काय, आदलाबदल. जमीन ही फंगिबल नाही, कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते आणि त्या जागेनुसार त्याचे मूल्य काय होते, कमी जास्त होते. आपण त्याची फिक्स किंमत सांगू शकत नाही. प्रत्येक वेळी त्या जमिनीची किंमत काय होते, बदलत जाते. पण चलनी नोटा ह्या फंगिबल असतात. त्याची अदलाबदल करताना ज्या नोटेवर छापलेलं आहे किंमत तीच त्याचं मूल्य ठरलेलं असतं. आणि आपण चौथी संज्ञा पाहिली. चौथी संज्ञा ती होती आपली ISIN, इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. हा किती अंकी नंबर आहे, 12 अंकी नंबर आहे. आणि हा प्रतिभूतींचा सिक्युरिटीचा काय असतो, कोड नंबर असतो की ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते. त्या क्रमांकानुसार ही प्रतिभूती कोणत्या प्रकारची आहे, समहक्क भागाची आहे का अग्रहक्क भागाची आहे का कर्ज रोखे संबंधी आहे का सरकारी रोखे संबंधी आहे का म्युच्युअल फंड संबंधी आहे, त्या संबंधी आपणास काय होतं, लक्षात येतं की हा सिक्युरिटीचा प्रतिभूतीचा कोणता क्रमांक आहे हे आपल्याला समजते. आणि आपण काय त्याच्यामध्ये पाहिलं की हा नंबर कशा पद्धतीने निश्चित केला जातो. तर यामध्ये पहिला जो शब्द आहे, यामध्ये नंबर कसा निश्चित केला जातो, तर पहिलं IN जे आहे, IN तो देशाचा सांकेतांक नंबर असतो. भारताचा इंडिया म्हणजे IN. त्यानंतर E हे वाटप करणारी ही एक कंपनी दर्शवते. नंतर 002A त्यामध्ये 002A हे कंपनीची ओळख दाखवतात. 01 हे समहक्क भाग दाखवतात. नंतर परत 01 हे इन्शुरर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला क्रमांक असतो आणि 8 तपासणी अंक असतो. तर आपण चौथ्या तासामध्ये विविध संज्ञा पाहिलेल्या आहेत. तर या तासामध्ये आपण काय करायचं आहे, तास ऐकल्यानंतर तुम्हाला स्वाध्याय देतो. तर हा तास ऐकल्यानंतर तुम्ही स्वाध्याय म्हणून काय करायचं आहे, तर आत्तापर्यंत आपले 3 स्वाध्याय झाले. पहिल्या स्वाध्यायामध्ये आपण काय केलं, भाग पिढी त्याचा अर्थ महत्त्व पाहिलं. दुसऱ्या स्वाध्यायामध्ये आपण काय पाहिलं, भागपिढी पद्धतीचे फायदे स्वाध्यायामध्ये. तिसऱ्या स्वाध्यायामध्ये आपण पाहिलं भागपिढीमधील ज्या
तिसऱ्या स्वाध्यायामध्ये भागपिढी पद्धतीचे घटक आणि आजचा आपला चौथा स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आहे भागपिढी। चौथा स्वाध्याय सर्वांनी तो काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे। आणि आजचा आपला स्वाध्याय आहे चौथा स्वाध्याय, भागपिढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना आणि संज्ञा काय करा, लिहा। हा स्वाध्याय सर्वांनी पूर्ण करायचा आहे। तर व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि ऐकायचा आहे आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे। व्हिडिओ ऐकत असताना पूर्ण व्हिडिओ ऐकणे गरजेचे आहे। त्याला वेळ काढून, अभ्यासाची वेळ ठरवून काय करायचं आहे, व्हिडिओ तुम्ही ऐकून पूर्ण करा। मधूनच व्हिडिओ जर आपण ऐकला तर आपल्या पूर्ण पॉईंट लक्षात येणार नाही। तरी तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा आणि आजचं चौथं लेक्चर आपण थांबवू। धन्यवाद।